मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न झालेली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपसमितीची ही बैठक पार पडली। दाखले देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। महिन्याअखेरपर्यंत मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असंही त्यांनी स्पष्ट केलं। भुजबळांसोबत चर्चा करून त्यांचा दुराग्रह दूर करणार असंही विखे पाटील यांनी म्हटलंय। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली। त्या बैठकीतला हा फोटो आपण पाहतोय। भुजबळांशी चर्चा केली जाणार आणि त्यांचा दुराग्रह दूर केला जाणार असं सुद्धा विखे पाटील यांनी म्हटलंय। तसंच दाखले देण्यासंदर्भात कार्यवाही केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। अनुषंगिक ज्या बाबी ज्या आवश्यक आहेत म्हणजे माहिती घेणं किंवा दाखले देण्याबाबतीमध्ये जे काही एसओपी तयार करायचे आहेत त्याला आता अंतिम स्वरूप आपण देणार आहोत। आणि आता असे आज निर्णय झाला आहे की प्रत्येक सोमवारी माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावर बैठक होईल आणि मंगळवारी आमच्या उपसमितीपुढे अहवाल येईल। एक टाइम बाउंड पद्धतीने हे सगळे गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीमध्ये कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आंदोलक जे मृत्युमुखी पडले होते साधारण 96 लोकांच्या रकमा बाकी होती ती रक्कम सुद्धा मागच्या 2 दिवसामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे।